बाबासाहेबांचा या सिस्टीममधल्या ब्राह्मणिकल सोसायटीवर विश्वासच नव्हता. त्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं, संविधान किती मोठं झालं तरी रिझर्वेशनसाठी ॲक्च्युली रिझर्वेशन नाही, ते प्रतिनिधित्व आहे. तुमची जेवढी संख्या असेल तेवढं तुम्हाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. हे अबकळ जर केलं ना तर 59 पैकी काही जाती अशा विशेषतः ड वर्गात जे येतील त्यांना 200 वर्षे मिळणार नाही. आणि जो रिझर्वेशन इम्प्लिमेंट करण्याची जी पद्धत असते त्याच्यामध्ये आपण वर्गवारी करतो. तर त्या वर्गवारीमध्ये जे पदं अ वर्गाला जातील तर अ वर्गाच्या व्यक्तीला जर रिझर्वेशन मिळालं अ बगळमधल्या, जर हे इम्प्लिमेंट झालं तर त्याला 30 वर्षापर्यंत पासून तर 35 वर्षापर्यंत तो रिटायर होईपर्यंत ती जागा तो घेईल. रोस्टर सिस्टीम हाऊसचे आयुष्यमान रमेश काटके सरांना विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्ष भाषण करावं. ये च बुद्धा अतीताच ये च बुद्धा अनागता पच्चुपन्नाच ये बुद्धा अहं वंदामी सपदा. भूतकाळामध्ये जे बुद्ध झाले, अरहत झाले, वर्तमानात जे अरहत असतील, चिंतनशील बोधिसत्व असतील आणि भविष्यामध्ये जे बुद्ध होतील, अरहत होतील, त्या सर्व बुद्धांना अरहतांना मी प्रथम वंदन करतो. ज्या महामानवाच्या वैचारिक पायावर, इंटलेक्च्युअल मोरॅलिटीवर आपला पूर्ण भारत देश उभा आहे, तो महामानव ज्याला आम्ही आमचा बाप समजतो, वैचारिक बाप बाबासाहेब बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर. आणि आजच्या कार्यक्रमाचे ज्यांच्याविषयी नेहमी आदरानं आम्ही बघतो, ज्यांचे स्पीचेसचे व्हॉल्यूम वाचून आमची वैचारिक भूमिका तयार झाली, तसे आदरणीय देवदास घोडेसर सर आणि प्रदीप गायकवाड साहेबांचे सगळे व्हॉल्यूम जे आहेत बाबासाहेबांच्याविषयी, त्यांनी आमची एक मानसिक वेगळी विजन तयार झाली. या दोघांनाही मी अभिवादन करतो, वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख अतिथी आहेत, ज्यांनी अतिशय अस्खलित आपले मत व्यक्त केलं या संविधानावर आणि एकंदरीत या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवर, ते आमचे मित्र सुनील भाऊ कोगरागडे सर आणि धम्मा कांबळे सर तर आमच्यासोबत चळवळीतच आहे. त्यांची पतसंस्था आमच्या कारकिर्दीत उभी केली. आज ती 4.5-5 कोटीची पतसंस्था यवतमाळमध्ये झाली आहे. ते ॲक्टिव्हिस्ट माणूस आहे. या कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित आहेत. वेळ कमी असल्यामुळे सगळ्यांचं नाव मी घेत नाही, तर सर्व उपस्थितांना मी वंदन करतो, जय भीम, नवोदय करतो. जो विषय जो दिलेला आहे आजचा संविधान निर्माता सर्वोच्च न्यायालय, उपवर्गीकरण, सब क्लासिफिकेशन, जाती आधारित आरक्षणाची समाप्ती. त्या टायटलच्या फक्त एका लाईनमध्ये, जशी टॅगलाईन असते ना, त्या टॅगलाईनमध्ये सगळं याच्यातला सारांश येतो. त्यामुळे सरांनी जो ग्रंथ लिहिला आहे, जशा पद्धतीने ॲनालिसिस केला आहे, मी असं समजतो की भविष्यातल्या लॉच्या क्षेत्रामध्ये ज्यांना काही संशोधनं करायचे असतील त्यांच्यासाठी हा संशोधन ग्रंथ म्हणून वापरला जावा, या तोडीचा हा ग्रंथ आहे. अनेक पुरावे त्यांनी असे केले, त्याचे ॲनालिसिस एवढं इंटेलेक्च्युअल पद्धतीने केलं आहे की ते खरोखरच अप्रतिम आहे. गोळेसाहेब सरांना मी सॅल्यूट करतो. एक संविधानावर किंवा बाबासाहेबांच्या भूमिकेवर मी जास्त बोलणार आहे. मी शक्यतोवर बाबासाहेबांचे कोटेशन तुम्हाला सांगणार आहे. माझं फक्त त्याच्यातलं 10 ते 15% ॲनालिसिस राहील. पण संविधान, सुप्रीम कोर्ट, जजमेंट जे आहे याच्याबद्दल जर काही बोलायचं असलं तर बाबासाहेबांना वगळून काहीच होऊ शकत नाही. कारण ही इज द मोस्ट जिनियस कोलंबियन. कोलंबिया विद्यापीठाचा सर्वात हुशार विद्यार्थी. 1.5 कोटी विद्यार्थी होऊन गेले. जवळपास 250 वर्षाचा इतिहास आहे. आणि कोलंबिया विद्यापीठाने 1991ला जेव्हा आपल्या अतिशय हुशार विद्यार्थ्यांची निवड केली, बाबासाहेबांचंच नाव पुढं आलं. बाबासाहेबांचे कोटेशन आहे संविधानाच्या बद्दल. बाबासाहेब म्हणतात, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज नॉट मेरिली अ लॉयर्स डॉक्युमेंट, इट्स अ व्हेकल ऑफ लाईफ अँड इट्स स्पिरिट इज ऑलवेज द स्पिरिट ऑफ एजेस. भारताचं संविधान हे काही केवळ फक्त वकिलाच्या हातातलं दस्तऐवज नाही आहे. इट्स अ व्हेकल ऑफ लाईफ. जीवन जगण्याचा, जीवन निर्माण करण्याचा, प्रगतिशील करण्याचा एक मार्ग आहे.
अँड इट्स स्पिरिट इज ऑलवेज द स्पिरिट ऑफ एजेस. त्याचा जे संदेश आहे की त्याची जी मुख्य धारणा आहे, त्याचा सार आहे, ते युगायुगाचं परिवर्तन आहे असं या वाक्यात बाबासाहेब म्हणतात. त्यामुळे बाबासाहेबांच्या संविधानाच्या विषयीच्या एका वाक्यातून आपल्याला सर्व पुढच्या पद्धती कशा स्वीकारायच्या याची भूमिका तयार करून घेता आली पाहिजे. बाबासाहेबांनी दुसरं एक वाक्य सांगितलं आहे ते अतिशय मजेदार आहे. आपण जे समजतो ना सर, याचं ॲनालिसिस जर करायचं असेल तर ॲनालिसिस कसं करायचं, ह्या सगळ्या दविंदर सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाबपर्यंतच्या अगदी आपण दोराई राजेंच्या केसेसपासून सुनील सरांनी अतिशय डिटेलमध्ये त्याच्याविषयी सांगितलं. ह्या सगळ्या केसेस आहेत मधल्या, थॉमसची केस असेल किंवा इंदिरा सहानीची केस असेल आणि मधल्या चिन्नैयाचा जो प्रकरण आहे, चिन्नैयाचं जर एक प्रकरण जर सोडलं तर बाकी सगळे आपल्या विरोधात असणारेच. आणि जसं त्यांनी म्हटलं की भूमिका तयार करण्याची, इंटेलेक्च्युअल क्लासला संपवता कसंही, त्याचे सगळे हे स्टेप बाय स्टेप त्याच्या पायऱ्या आहेत. याच्या मागे जो ज्युडिशियरी सांगितलं त्यांनी, ज्युडिशियरीचा सुनील सरांनी फार सुंदर सांगितला, ज्युरिस्प्रुडन्स. ज्युरिस्प्रुडन्सची भूमिका सांगत असताना बाबासाहेबांचे कोटेशन त्याला खूप चांगलं लागू होते. बाबासाहेब म्हणतात की मोरॅलिटी इन हिंदुइझम, ॲक्च्युअली ते ब्राह्मणिझम आहे. मोरॅलिटी इन हिंदुइझम इज जस्ट लाईक ॲज अ रेल्वे वॅगन, व्हेन टू अटॅच, डिटॅच और शंटेड, इट डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन. म्हणजे भारतातला जो हिंदू धर्म आहे, विशेषतः ब्राह्मण धर्म आहे, त्याच्याविषयीची नीतिमत्ता जी आहे किंवा भारताच्या विषयी हिंदू धर्माच्या विषयी नीतिमत्ता अशी आहे की जशी रेल्वेची वॅगन जर गरज नसली तर रेल्वे स्टेशनला काढून ठेवतात, डिटॅच करतात, गरज पडली तेव्हा अटॅच करतात आणि त्याच्यात ते दुरुस्ती करायची तर शंटिंग करून ठेवतात. तर नीतिमत्ता ही अशी आहे, जर एखाद्या वेळी नीतिमत्तेचा प्रश्न आला आणि समोरचा व्यक्ती जर उच्चवर्णीय असला, विशेषतः ब्राह्मण जर असेल, तर त्यावेळी तो नीतिमत्तेचा जो बोगी आहे, डब्बा, तो बाहेर काढून ठेवायचा असतो. आणि जेव्हा मागासवर्गीय किंवा बहुजन असतात, त्याने मग छोटीशी जरी चूक केली, काही जरी केलं, काही नाही केलं तरी त्याला बदनाम करण्यासाठी नीतिमत्तेचा डब्बा त्याला जोडून द्यायचा असतो. हे बाबासाहेबांच्या या कोटेशनचं जर ॲनालिसिस केलं तर जजेसच्या मागची जी भूमिका आहे, वैचारिक जी त्यांची भूमिका आहे, त्याची साजिश आहे हे आपल्या लक्षात येते. म्हणून आतापर्यंत जेवढेही रिझर्वेशनच्या विषयीचे जेवढे काही जजमेंट्स आले, ते जजमेंट जनरली SC ST OBC या बहुजन समाजाच्या किंवा आरक्षणाच्या आणि प्रतिनिधित्वाच्या विरोधातलेच सगळे जजमेंट आहेत. त्यापैकी हा जो जजमेंट आलेला आहे 1 ऑगस्ट 2024चा, तो सर्वोच्च पायरी आहे त्याची. जसं सरांनी म्हटलं की उपवर्गीकरण म्हणजे हा रिझर्वेशनचा किंवा आरक्षणाचा खात्मा आहे. इट विल एंड अप, ही सुरुवात आहे. ते कसं, तर रिझर्वेशनचं एंड करण्यासाठी बाबासाहेबांची भूमिका जी आहे, संविधान सभेतल्या काही महत्त्वाच्या भाषणांची, महत्त्वाचं जे प्रबोधन बाबासाहेबांनी संविधान सभेत केलं, 4-5 महत्त्वाचे व्याख्यानं बाबासाहेबांचे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेटमधले आहे. आणि त्याच्यावर विस्तृत ॲनालिसिस घोळेसार सरांनी कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेटच्या ज्या हे केल्या आहेत, त्याची व्याख्या केली आहे, मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलं आहे, त्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. आणि याचा फरक पण मी तुम्हाला सांगतो. मी 2013, 2016 आणि 2018 3 वेळा युनायटेड नेशनच्या कॉन्फरन्सला गेलो होतो. ही कॉन्फरन्स कशासाठी असते, इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड इट्स इम्पॉर्टन्स अराउंड द ग्लोब. भारताचं संविधान आणि त्याचं जागतिक महत्त्व काय आहे याच्यावर 14 एप्रिलला एक सेशन असते. आणि 14 एप्रिलची जयंती फक्त युनायटेड नेशन फक्त एकाच माणसाची करते, एकाच महामानवाची करते, ते म्हणजे बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर. तर त्याच्यासाठी मला जाण्याचा योग आला. अजूनही ईमेल दरवर्षी येतात आणि जेव्हा पैसा भरपूर असतो, रिटायरमेंट झाल्यावर आता कमी येतो, मी जातो प्रामुख्याने. तर त्यामधल्या डिबेटमधली एक गोष्ट सांगतो. जेव्हा युनायटेड नेशनमध्ये 2013, 16 आणि 18ला आम्ही जेव्हा रिप्रेझेंट केलं युनायटेड नेशनमध्ये, 3 ते 4 मिनिटाचा वेळ मिळतो. मला 3च मिनिटाचा वेळ मिळाला 2दा, पहिल्या वेळी तो नाही मिळाला. तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळं सार मांडायचा असतो. त्यामुळं बाबासाहेबांचं जे संविधान आहे, युनायटेड नेशननी
कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज द बेस्ट डॉक्युमेंट इन द वर्ल्ड. 194 देश मेंबर आहे. आता पॅलेस्टाईन हा 195वा मेंबर झालेला आहे. तर 194 देशांचे जे संविधान आहे त्या संविधानामध्ये सर्वश्रेष्ठ संविधान हे भारताचं आहे असं युनायटेड नेशनने डिक्लेअर केलं आहे. आणि अँटोनियो ग्युटेरस नावाचा सेक्रेटरी जनरल अजूनही आहे. त्यांनी 2018च्या एका सेशनमध्ये एक वाक्य म्हटलेलं आहे. ते पाहून आपण कोणत्या देशात आणि कुठल्या संविधानाच्या छत्रछायेखाली राहतो हे लक्षात येतं. तो म्हणतो की आय हॅव गॉन थ्रू आउट ऑफ 194 नेशन्स आय हॅव गॉन थ्रू 150 नेशन्स कॉन्स्टिट्यूशन्स. 150 देशाचे संविधान मी वाचले. अँड आय हॅव कम टू द कन्क्लुजन दॅट इफ होल वर्ल्ड, नॉट ओनली इंडिया, if whole world would implement the basic structures of Indian Constitution, that is fundamental right chapter 3 and chapter 4 directive principle of state policy, if whole world's nation would implement the basic structures of chapter 3 and chapter 4 of Constitution within 10 years, two problems of this world will lower. What? ते म्हणतात एक क्राईम आणि दुसरा अनएम्प्लॉयमेंट. म्हणजे जगातला जो हे क्राईम चालू आहे ना सगळं, कारण सध्या जगातली डेमोक्रेसी थ्रेटमध्ये आहे. जगाची डेमोक्रेसी जी आहे ही अतिशय भीतीदायक अवस्थेमध्ये आलेली आहे. तर ही भारताच्या संविधानाचे किमान 2 चॅप्टर जर जगातल्या राष्ट्रांनी इम्प्लिमेंट जर केले तर हे 2 प्रॉब्लेम 10 वर्षात संपू शकतात. त्याची पहिली सुरुवात अलीकडे आपल्याकडे झाली आहे. परवाचं जे कॉक्रोचचं आंदोलन आहे ना, हलक्यात नाही यायचं. मला अतिशय आनंद झाला की जेनजी म्हणजे काय 26-25 वर्षाच्या आतले बच्चे, ज्यांना आपण लहान मुलं बच्चे म्हणतो, इको काय समजता आहे, पण त्यांनी आपल्याला एक लेसन शिकवलं आहे. त्यांनी काय केलं, बाबासाहेबांच्या स्वप्नांचा भारत उभं करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे लेटेस्ट या लोकांचं अभिनंदन आपण केलं पाहिजे. विरोधी पार्टी मागच्या 10 वर्षापासून सगळ्या फ्लोअरवर ओरडते आहे. त्यांच्याकडून जे शक्य नाही झालं ते बच्चांनी फक्त 40-50 दिवसाच्या काळात करून दाखवलं. आणि एक नीतीचा बदला बघा कसा असतो. जे म्हणतात ना की बाबा जग बदलतं कसं, कारण बुद्धाचं म्हणणं आहे की सम्मा सती म्हणजे आतापी संपजानो सतीमा. सतीपट्टान सुटतात बुद्ध म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने प्रज्ञेच्या जोरावर संपजानो, भजानो म्हणजे प्रज्ञेनी, सती म्हणजे जागृती, जागृत राहून प्रज्ञेवर जर आपण काम करत राहिलो तर आपल्यावर अन्याय कोणी करू शकत नाही. हे बुद्धाचं सतीपट्टान सुत्तमधलं विपश्यनाच्या कोर्समध्ये शिकवतात. ते आतापी संपजानो सतीमा. तुम्ही जागरूक राहून जर तुमचे आंदोलनं संवैधानिक पद्धतीने जर केले, ज्याला बाबासाहेब म्हणतात कॉन्स्टिट्यूशनल मेथड विथ कॉन्स्टिट्यूशनल मोरालिटी, संवैधानिक नीतिमत्तेने जर संवैधानिक पद्धतीवर जर काम केलं तर तुम्ही हे देशच नाही हे जग बदलू शकता. कारण बाबासाहेबांचे बुद्ध आणि धर्मामध्ये एक कोटेशन आहे. बाबासाहेब म्हणतात रिकन्स्ट्रक्शन ऑफ वर्ल्ड इज पॉसिबल थ्रू बुद्धिझम. जगाची पुनर्रचना ही बुद्ध धर्मावर आधारित होते. आणि मुख्य संदेश जो भारतीय संविधानाचा आहे तो असाच आहे. मी नेहमी अभ्यास करतो आणि माझ्या ॲनालिसिसनुसार, माझ्या चिंतनानुसार भारतीय संविधानाची 2 गोष्टीमध्ये विभागणी करतो. तसं तर सर्व आयुष्यात आपल्याला संविधानामुळे बाबासाहेबांनी दिलं आहे. पण बाबासाहेबांचे मुख्य संदेश काय संविधानाच्या विषयीचे, ते म्हणतात टू क्रिएट अ कास्टलेस सोसायटी 1, सेकंड टू एस्टॅब्लिश एनलायटन इंडिया. जातीविरहित समाजाची निर्मिती करणे आणि प्रबुद्ध भारताची निर्मिती करणे हे 2 मुख्य संदेश भारताच्या संविधानातून आपल्याला मिळतात. पण होतं कसं, जसं मी म्हटलं की मोरालिटी इन हिंदुइझम इज जस्ट लाईक अ वॅगन. ते कधी जोडायचं, कधी तोडायचं आणि कोणावर लागू करायचं आणि कोणासाठी सूट द्यायची, हे सत्तेमध्ये असलेला जो क्लास आहे. बाबासाहेबांना माहीत होतं. बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये लिहिलं आहे. सरांच्याच कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेटमधून मी वाचत आहे. बाबासाहेबांचा या सिस्टीममधल्या ब्राह्मणिकल सोसायटीवर विश्वासच नव्हता. त्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं, संविधान किती मोठं झालं तरी रिझर्वेशनसाठी, ॲक्च्युली हे रिझर्वेशन नाही आहे, जसं सरांनी सांगितलं ना, थोरागडे सरांनी, हे ॲक्च्युली रिझर्वेशन नाही, ते प्रतिनिधित्व आहे. तुमची जेवढी संख्या असेल तेवढं तुम्हाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. हे अबकळं जर केलं ना तर 59 पैकी काही जाती अशा विशेषतः ड वर्गात जे येतील त्यांना 200 वर्षे मिळणार नाही. आणि जो
रिझर्वेशन इम्प्लिमेंट करण्याची जी पद्धत असते त्याच्यामध्ये आपण वर्गवारी करतो. तर त्या वर्गवारीमध्ये जे पदं अ वर्गाला जातील तर अ वर्गाच्या व्यक्तीला जर रिझर्वेशन मिळालं अ वगळमधल्या जर हे इम्प्लिमेंट झालं तर त्याला 30 वर्षापर्यंत पासून तर 35 वर्षापर्यंत तो रिटायर होईपर्यंत ती जागा तो घेईल रोस्टर सिस्टीमनुसार. दुसऱ्या ब वाल्याला ते 35 वर्षानंतर मिळेल, क वाल्याला ते 70 वर्षानंतर मिळेल आणि ड वाल्याला 105 वर्ष वाट बघावी लागेल. मग जर समजा यथाकथाची जो यांचा लढाका आहे बुद्धिस्ट महान वर्ष बाकीचे सगळे म्हणून सध्याला तात्पुरतं भांडण लावायचं यासाठी सेकंड नंबरची जी जात आहे मातंगाची यांना संघाच्या कार्यालयात संघाच्या केडरमध्ये काही धडे द्यायचे आणि त्यांच्या माध्यमातून आपले विचार इम्प्लिमेंट करून द्यायचे. हा उपवर्गीकरणाचा मुख्य थीम आहे. आणि दुसरी गोष्ट जाती अंताची लढाई जे बाबासाहेब सांगत होते ज्याला मी म्हटलं टू क्रिएट अ कास्टलेस सोसायटी. आता कास्टलेस सोसायटी कशी करायची याचा उल्लेख याचा अंतर्भाव बाबासाहेबांनी अतिशय चपळटपणे संविधानात कसा केला. आपल्याला माहिती आहे बहुजन समाजाच्या SC ST OBCच्या 6743 जाती आहेत. बाबासाहेबांना माहीत होतं कारण रेव्होल्युशन अँड काउंटर रेव्होल्युशनमध्ये त्यांचं अतिशय महत्त्वाचं कोटेशन आहे. ते म्हणतात एव्हरी पॉलिटिकल रेव्होल्युशन प्रिसिड्स कल्चर अँड सोशल रेव्होल्युशन. प्रत्येक राजकीय क्रांतीच्या अगोदर सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती झाली पाहिजे. जर तुमची सांस्कृतिक आणि सामाजिक क्रांती जर योग्य पद्धतीने जर झाली तरच तुमची राजकीय क्रांती घडून येते. मागच्या 70 वर्षापासून आपण टोले घेतो परंतु आपली राजकीय क्रांती यशस्वी झाली काय? एक पक्ष निर्माण झाला की 2-3 वर्षानंतर त्याचे शकलो होता. हे का होतं? कारण तसं होऊ द्यायचं नसतं. बाबासाहेबांनी उदाहरण पण दिलं आहे. तथागत बुद्धाच्या काळामध्ये 2500 वर्षापूर्वी कल्चरल रेव्होल्युशन झाली होती. त्या बेसवर सम्राट अशोकाचा आणि चंद्रगुप्ताचा पॉलिटिकल भारत तयार झाला होता ना. अशोकाच्या काळामध्ये 95% लोक बुद्धिस्ट होते. त्याला त्यावेळी पालीमध्ये समन म्हणतात. समन हा शब्द व्हॉल्यूम 16 मध्ये बाबासाहेबांनी असं म्हटलं आहे ज्यांचं मन समतेत राहते असे लोक दोज हू बिलीव्ह इन इक्वॅलिटी. तर त्या कल्चरमध्ये सम्राट अशोकाचा एक शिलालेख आहे. सम्राट अशोकांनी जी कल्याणकारी राज्यव्यवस्था जगातला पहिला आणि कदाचित अंतिम महान सम्राट आहे की ज्यांनी मोरालिटी नीतिमत्ता हे आपल्या प्रशासनाचं मुख्य धोरण ठरवलं होतं. आणि बाबासाहेबांनी बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये म्हटलेलं आहे धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म. जर तुम्ही नीतिवान नसाल तर तुम्ही त्रिशरण पंचशील अष्टांग मार्ग 227 नियम भिक्खूचे 311 भिक्खूचे नियम हे पाळत जर नसाल तर तुम्ही नीतिवान होणारच नाही. तुम्हाला पहिल्यांदा नीतिवान व्हावं लागेल तेव्हा तुम्हाला धम्माचा फायदा लाभ इंडिव्हिज्युअल मिळेल. आणि नीतिमत्तेनं वागणारा समाज जेव्हा होईल तेव्हा ती कल्चरल रेव्होल्युशन होते आणि तो समाज परावर्तित होतो सोशल रेव्होल्युशन होते. त्यानंतर बाबासाहेब म्हणतात पॉलिटिक्स इज नॉट इनपुट इट इज आउटपुट. इट इज आउटपुट ऑफ व्हॉट? इट इज आउटपुट ऑफ युअर कल्चरल रेव्होल्युशन अँड सोशल रेव्होल्युशन. म्हणून बाबासाहेबांचे आंदोलन बघा 1920ला सुरू केलं माणगाव परिषदेपासून. त्या अगोदर आपण साऊथ बोरो कमिशनचंही सांगितलं की सगळ्या लोकांना पॉलिटिकल सोशल इकॉनॉमिक अधिकार असले पाहिजे इन्क्लुडिंग वुमेन्स. महिलांना सर्व अधिकार असावे असा सांगणारा जगातला पहिला महामानव आहे. 27 जानेवारी 1919ला साऊथ बोरो कमिशनला जो मेमोरंडम दिलं त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं. परत हेल्थ अँड यंग कमिशन आहे इकॉनॉमिक स्टेट कशी वाढवायची. प्रॉब्लेम ऑफ रुपी आहे ज्याच्यामध्ये थीम टाकली त्याच्यावर RBIची निर्मिती केली. बाबासाहेब खरं तर पहिल्यांदा ते इकॉनॉमिस्ट होते आणि बाबासाहेबांनी जगातल्या सर्व संविधानाचा जर अभ्यास केला तर पॉलिटिकल इकॉनॉमी हा विषय भारताच्या संविधानामध्ये आणलेला आहे. बाबासाहेबांनी आर्थिक प्रगती करण्याचं काम हे सरकारला दिलेलं आहे. चॅप्टर 4 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. सरकार कोणाचं असो त्याला आर्टिकल 36 ते आर्टिकल 51 नुसार सगळ्या योजना राबवाव्या लागतील. आता ते राबवत नाही त्यासाठी त्यांना दोषी नका पकडू. जे हजारो वर्षापासून तुमच्यावर अन्याय करतात ते तुम्हाला कडून न्याय देतील का? मंदिराच्या पुजाऱ्यांनी भिकाऱ्याला एकदा तरी भीक दिली किंवा दान दिलं असं तुम्ही वाचलं आहे का कुठं? किंवा एखादा व्हिडिओ आहे का तुमच्याकडे की मंदिराच्या पुरोहितांनी आणि पुजाऱ्यांनी मंदिरातून बाहेर आल्यावर बाहेर बसणाऱ्या भिकाऱ्यांना कारण मागणारे 2च वर्ग आहेत
एक मंदिरात बसणारा जो पुरोहितांचा वर्ग, ज्याच्याकडे दानपेटी असते, आणि बाहेर असलेला अतिशय कफल्लक झालेला भिकाऱ्यांचा वर्ग. हे दोघंही देत नाहीत, हे स्वीकारतात. मग मला असं सांगा, अबकळं करताना जे लोक त्यांच्या गोत्यात येतात, त्यांच्या झाशात येतात आणि म्हणतात की अबकडूमुळे आमचा फायदा होणार आहे, त्यांना आपल्याला चळवळीच्या किंवा संघर्षाचा धागा बनवायची गरज आहे. त्यांना विरोध नाही करायचा. त्यांना मैत्री, करुणा, मुदिता आणि उपयुक्ता हे ब्रह्मविहाराचे 4 सूत्र आहेत ना, त्यानुसार त्यांना समजून सांगावं लागेल. कारण परिवर्तन ओरबडून किंवा शिवगाळ करून नाही होत. बुद्धाचा धम्म इस्टॅब्लिश झाला तो असाच झाला. सम्राट अशोकाने आपल्या ॲडमिनिस्ट्रेशनचं तत्त्व सांगितलं होतं, कारण त्यांचं नीतिमत्तेवर आधारित असलेलं ॲडमिनिस्ट्रेशन होतं. धम्म महामात्रा म्हणून तुम्हाला मिनिस्टर ऑफ रिलिजन माहीत असेल. त्या मिनिस्टर ऑफ रिलिजनचं कामच हे असायचं की पूर्ण राज्यामध्ये शनिवारी संधिचर्या केल्या जायची. शनिवारला वाईट का म्हटलं माहीत आहे? कारण बुद्ध धम्म प्रचार आणि प्रसार करण्याचं अशोकाचं तंत्र होतं. दर आठवड्याला शनिवारी संधिचर्या करायची. सन्निचर्या, सन्नी म्हणजे सन्निकट, एकत्रित यायचं. चर्या करायची म्हणजे चर्चा करायची. आणि आठवड्याभरात ज्यांच्या जेवढ्या चुका झाल्या असतील त्यांचं मायक्रो अनालिसिस करायचं आणि ती चूक परत होणार नाही त्याला शिक्षा पण करायची. जर एखादा भिक्खुनी किंवा उपासक उपासिका जर नीतितत्वांचं जर आचरण करणार नसेल तर त्याला समज दिली जायची आणि हा रिपोर्ट मिनिस्टर ऑफ रिलिजनकडे जायचा. रज्जुक म्हणजे सेक्रेटरी. पालीमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमधला रज्जुक हे जे पद आहे ते सम्राट अशोकाने निर्माण केलं. म्हणजे आजचा रज्जुक म्हणजे राज्य चालवणारा सेक्रेटरी. आणि आयुक्त, आयुक्ता शब्द पालीचा आहे, व्हॉल्यूम 16 वाचा. आयुक्त म्हणजे कोण? तर एका विभागाचा प्रमुख. आजकालच्या डिव्हिजनल कमिशनरला आपण आयुक्त म्हणतो. हा ॲडमिनिस्ट्रेशनचा शब्दसुद्धा सम्राट अशोकाचा आहे. अशोकाच्या शिलालेखामध्ये काय म्हटलं आहे? अशोक म्हणतो की एसाही विद्या इयाम धम्मपालना धम्मविधाने सुखिया गोतिकी. एसाही विद्या, एसाही म्हणजे असा आहे, विद्या म्हणजे कायदा किंवा कानून, इयाम म्हणजे माझ्या राज्याचा काय, धम्मपालना धम्मविधाने. तथागताचा जो धम्म जो आहे हा काही केवळ फक्त भिक्खुनी आचरण्याचा नाही, प्रत्येक नागरिकांनी आचरण्यासाठीचा हा धम्म आहे. धम्मपालना, धम्माचं पालन केलं पाहिजे. आणि राजा म्हणून मी 24/7 सर्वात पहिले तसं करतो, हे पण त्यांच्या शिलालेखामध्ये आहे. धम्मपालना धम्मविधाने. धम्म हाच आमच्यासाठी कायदा आहे, विधान आहे. संविधान जे आलं ना, सुप्रीम कायदा म्हणजे संविधान. तर हा जे संविधान माझं असं आहे ते कशामुळे? धम्मपालना धम्मविधाने. धम्माचा मी विधान, कायदा आणि कॉन्स्टिट्यूशन केलं आणि ते 84,000 स्तूपामध्ये कोरून ठेवलं दगडावर. आपलं लिखित आहे पण त्यांचं दगडावर कोरलेल्या शिलालेखात आहे. त्यांनी काय होईल? सुखियाना गोतिती. गोतिती म्हणजे गणगोत. गणगोत हा शब्द पालीतला आहे. गणगोत म्हणजे आपले नातेवाईक किंवा किच अँड कीन जसं म्हणतो, आपले रिश्तेदार. तर सम्राट अशोक हा एकमेव असा सम्राट होता तो आपल्या प्रजेला गणगोतासारखं वागवायचा. म्हणून त्याच्या एका शिलालेखात आहे, मी अंतपुरात असो किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असो किंवा भोजन करत असो, कुठेही असो, 24/7 कुणावर जर अन्याय त्याचा झाला तर मला ते झोपेतून उठवा, मला तुम्ही येऊन सांगा, मी त्याची उपाययोजना करून देईन. हे होतं नीतिमत्तेचं राज्य. म्हणून बाबासाहेबांनी एक वाक्य वापरलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इकोईंग बुद्धिझम. भारताचं संविधान हा बुद्ध धर्माचा प्रतिध्वनी आहे. दुसरं एक परत कोटेशन आहे बाबासाहेब, ते म्हणतात मॉडर्न सायन्स इज ऑल्सो इक्वलिंग बुद्धिझम. आधुनिक विज्ञान हा सुद्धा बुद्ध धर्माच्या नीतितत्वाचा पाया आहे. जसं थेरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे ना, E=mc². हे E=mc² जेव्हा संशोधन करायचं होतं आईन्स्टाईनला, आईन्स्टाईन नेव्हर वेंट टू द लॅब. तो लॅबॉरेटरीमध्ये कधीच गेला नाही. तो प्लँक कॉन्स्टंट, प्लँक नावाचा सायंटिस्ट होता, त्याच्या सूत्रावर आईन्स्टाईन विचार करायला लागला की विश्व निर्मिती कशी होत असेल, काय होत असेल. तथागत बुद्धाची एक गाथा आहे, सभ्य पय्यालितो लोको सभ्य लोको पकंपितो. विश्व हे दुसरं तिसरं काही नसून ऊर्जेचं प्रज्वलन आणि कंपन आहे. म्हणजे ऊर्जा थर्मोडायनामिक्सचा तिसरा नियम आहे, एनर्जी नेदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड, इट कॅन ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. ऊर्जा ही निर्माणही होत नाही आणि नष्ट होत नाही, एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफॉर्म होते, परावर्तित होते. आणि नीतिमत्तेचा जो सिद्धांत आहे, सभ्य संकारा अनिच्छाती, जग हे परिवर्तनशील आहे, हा सिद्धांत ऊर्जेच्या सिद्धांतावर आधारित आहे. हा सिद्धांत सांगणारा जगातला सर्वात प्रथम आणि सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक तथागत बुद्ध आहे.
बाबासाहेब उगाचच कोणाला गुरु म्हणून स्वीकारत असतील काय, है ना. बाबासाहेबाचा एक स्वभाव होता, बाप दाखव नाही श्राद्ध कर. तुझा बाप मेला असेल तर पुरावा दे, नाहीतर तू मेला डिक्लेअर कर आणि श्राद्ध कर. असा माणूस जो, आणि एक सांगतो, तो जो ख्रिश्चन धर्माचा पोप असतो ना, पोपच्या सभेमध्ये बायकाट करणारा एकमेव माणूस आहे बाबासाहेब आंबेडकर. एकदा सर ते व्हॅटिकन सिटीमध्ये गेले होते आणि पोपला त्यांनी विचारलं की तुमचं राज्य आहे, तुमच्या इंग्रजांना सांगा ना आमच्या भारतातल्या अस्पृश्यांसाठी, SC ST OBCसाठी काहीतरी तुमचे धोरणं वगैरे ठरवावे. ते म्हणाले हो होईल ना. मग किती वर्ष लागली? ते म्हणे 400 वर्ष लागतील. असं पोपचं डायलॉग आहे. बाबासाहेब म्हणाला आय विल क्विट युअर, तुमच्या सभेचं मी हे करतो, निघून जातो तुमच्या सभेमधून. किंवा तो ओनली वन मॅन. पोपच्या सभेमधून जसं वॉकआउट करतात आता संसदेतून किंवा विधानसभेतून, तसं वॉकआउट करणारा एकमेव माणूस होता. बाबासाहेब तथ्यावर विचार करणारे होते, लॉजिकल थिंकर होते. त्यामुळे त्यांनी संविधान हे केवळ आताच्या काळासाठी नाही, युगायुगाचं परिवर्तन निर्माण करण्यासाठी निर्माण केलेलं आहे. मला असं वाटतं, मी तुमची माफी मागतो, विशेषतः वडसाळ सरांची, गायकवाड सरांची, की आपण अजून बाबासाहेबांच्या थीमला आणि भारताच्या संविधान सभेला किंवा संविधानाला मी तरी तेवढं समजू शकलो नाही. आय एम रीडिंग. बाबासाहेबांचं 25 नोव्हेंबर 1949चं कोटेशन आहे, जे उपवर्गीकरणाला लागू होतं. उपवर्गीकरण का आपल्यासाठी खतरनाक आणि भयंकर आहे. बाबासाहेब संविधान सभेमध्ये म्हणतात, दोज हू बिलीव्ह दॅट इंडिया इज ए नेशन दे आर इन इल्युजन. जे असं समजतात की भारत एक राष्ट्र आहे ते भ्रमात आहे. वी आर नॉट नेशन येट. अजूनपर्यंत आपण एक राष्ट्र नाही आहोत. वी आर नेशन इन द मेकिंग. आपण राष्ट्र बनण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत. अँड द मॉड्यूल टू चेंज इंडिया इन टू अ नेशन, देर आर 2 points. One is Constitution of India and basically it's two chapters, chapter 3 and chapter 4. हे दोन अगदी नीतिमत्ता जी संविधानाचा क्रक्स आहे या 2 चॅप्टरमध्ये आहे. मला वाटतं गोळेसाहेब सर माझ्याशी सहमत असतील कदाचित, किंवा मग मी जास्त हिंमत करून असं स्टेटमेंट करतो. पण व्हॉट आय रिअलाइज दॅट आय एम पुटिंग बिफोर यू. तर बाबासाहेब म्हणतात की आपण राष्ट्र नाही आहोत, राष्ट्र बनण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत. त्याच व्याख्यानात ते म्हणतात राष्ट्र बनण्यासाठी काय केलं पाहिजे, तर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायावर आधारित या देशाची समाजरचना आणि ॲडमिनिस्ट्रेशन उभं केलं पाहिजे. लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी या 3 गोष्टी जर असेल तर जस्टिस इज ओनली पॉसिबल इफ देर आर लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. म्हणून बाबासाहेब म्हणतात इक्वॅलिटी इज अनादर नेम ऑफ डेमोक्रेसी. लोकशाहीचं दुसरं नाव आहे समता आहे. समता ती कोणती, तर सामाजिक समता आहे. सामाजिक समता जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत हे देश राष्ट्र होणार नाही. मग राष्ट्र बनण्यासाठी काय केलं पाहिजे, तर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायाची शिक्षण देणारं किंवा न्यायाची इस्टॅब्लिशमेंट देणारं ॲडमिनिस्ट्रेशन आपण ॲडॉप्ट केलं पाहिजे त्या सगळ्या वर्गांनी. मग याच्यासाठी अडथळे काय, कास्ट आर अँटी नॅशनल. त्याच 25 नोव्हेंबरमधलं बाबासाहेबांचं एक वाक्य आहे. ते म्हणतात कास्ट आर अँटी नॅशनल. जाती हे राष्ट्रविरोधी तत्व आहे. Unless and until you won't annihilate the caste, this country will not become a nation. जोपर्यंत तुम्ही जातींचं निर्मूलन करणार नाही तोपर्यंत देश राष्ट्र म्हणून उभं राहू शकत नाही. कारण राष्ट्र उभारणीचा पायाच लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी आणि जस्टिसवर आहे, विशेषतः सोशल जस्टिसवर आहे. त्यामुळे वी आर नेशन इन द मेकिंग. आता ती जबाबदारी कोणावर टाकली आहे बाबासाहेबांनी. बाबासाहेब म्हणतात इंटेलेक्च्युअल क्लास इज इन्फ्लुएन्सिंग क्लास. बुद्धिजीवी वर्ग हा प्रभावशाली वर्ग असतो. वाय, बिकॉज ही कॅन फोरसी. तो भविष्याचा वेध घेऊ शकतो. उपवर्गीकरण झालं म्हणजे काय होईल, त्याचे अडथळे काय. उपवर्गीकरण आपल्या आरक्षणालाच नाही तर आपलं भविष्यातलं अस्तित्व खतम करण्यासाठी किती मोठा धोका आहे, किती मोठी सुरुवात आहे. तर याच्यासाठी बाबासाहेबांनी दिलेले काही नीतितत्व आहेत. ते नीतितत्व इमानदारीनं इम्प्लिमेंट करणं, आत्मसात करणं हे इंटेलेक्च्युअल क्लासचं पहिलं कर्तव्य आहे. हे जर आपण करत नसू तर आपण बाबासाहेबांना धोका देतो आहे, किंवा त्यांना उगाचच आपण 14 एप्रिलला किंवा बुद्ध जयंतीला किंवा 6 डिसेंबरला उगाचच रिस्पेक्ट द्यायचं म्हणून देतो. परंतु जोपर्यंत इंटेलेक्च्युअल क्लास या गोष्टीला गांभीर्यानं घेणार नाही तोपर्यंत हा देशही दुरुस्त होणार नाही. कारण या विशेषतः आंबेडकरी किंवा बुद्धिस्ट वर्ग जोपर्यंत जागृत होऊन या इंटेलेक्च्युअल
मोरालिटी जी आहे याला जोपर्यंत स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करणार नाही तोपर्यंत पुढचं काहीच होऊ शकत नाही. कारण सोशल डेमोक्रेसी विदाउट आंबेडकर इज नॉट पॉसिबल. कोणीतरी मुलगा जो 50 दिवसापूर्वी कोणाच्याच ओळखीचा नव्हता, पण एक कॉक्रोच CJIनी कॉक्रोच म्हटलं CJIने, म्हणून CJP निर्माण झाली आहे ना. फक्त जे आणि आयचा फरक, P आणि आयचा फरक आहे. रेव्होल्युशन कशी प्ले होते बघा. एक मुलगा अमेरिकेहून आला, तो कोणी असो कसा असो कोणाशी संबंधित, दॅट आय डोंट वॉन्ट टू डिस्कस. आय वॉन्ट टू डिस्कस बिकॉज ऑफ वन सिंगल बॉय. तो काही तज्ज्ञ आहे का? नाही. तो तर सोशल मीडिया आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये तज्ज्ञ असणारा तो मुलगा आहे. त्यांनी सांगितलं की आम कॉक्रोच आणि आमची एक पार्टी आहे ती कॉक्रोच पार्टी आहे. त्यांनी जे शक्य करून दाखवलं ते मागच्या 10 वर्षात विरोधी पार्टीला शक्य झालं का? नाही. कारण मॉड्यूल्स असे आहे. बाबासाहेबांनी यासाठीच म्हटलेलं आहे की इंटेलेक्च्युअल क्लासची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. इफ इंटेलेक्च्युअल क्लास इज सो सिरियस एव्हरीथिंग विल बी हॅपन इन दिस कंट्री. त्यामुळे आपण त्या मुलाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. कारण त्यांना किमान 50 ते 60 वर्षाचं आयुष्य आहे. ज्यांचे डोके अर्धे पिकले असतील आणि अर्धे वरचे केस गेले असतील, यांनी फक्त लोकांना शिकवायचं असतं. आपण पब्लिकली ऑन रोड नाही काय करू शकत. गायकवाड सरांच्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या ग्रंथातून आम्ही एवढ्या गोष्टी कधी तर बाबासाहेबांचं चरित्र त्यांनी मांडलेली भूमिका असताना डोळ्यातून अश्रू यायचे की असा कसा माणूस एका जीवनात योग करू शकतो की फक्त विषय आहे. उपवर्गीकरणामुळे काय होणार आहे बघा. त्या काळातला चीफ जस्टिस जो होता चंद्रचूड, तो काय म्हणाला की लिगली आता हे काही जातीभेद राहिलेला नाही आहे. आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हटलेला आहे. आर्टिकल 15 रिलिजन कोणता असो, जात धर्म कोणती असो तरी दुसऱ्याला डिस्क्रिमिनेट नाही करायचं म्हटलं आहे. आर्टिकल 16, 16(2), 16(4 है ना. याच्यामध्ये काय म्हटलं आहे 15(4) आणि 16(4) संख्येच्या प्रमाणात तुम्हाला प्रतिनिधित्व असलं पाहिजे आणि त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी मग जातीनुसार आरक्षण द्यायचं. म्हणजे आरक्षण देण्यासाठी बाबासाहेबांनी वर्गीकरण कसं केलं बघा. बाबासाहेब ट्रान्सफॉर्म कास्ट इंटू क्लास, टू डिकास्ट कास्ट. जातीला निर्मूलन करण्यासाठी, डिकास्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी सूत्र काय दिलं. बाबासाहेबांनी 6743 जातीपैकी साधारणतः 3775 जातींचा एक गठ्ठा बांधला. जसं आपण काळ्या समजू, लाकडाच्या काळ्या 3775 काळ्यांचा एक गठ्ठा बांधला. आपण म्हणतो एक काळी सहज तोडता येते, पण काळ्यांचा लाकडाचा गठ्ठा तोडता येत नाही. तोच प्रिन्सिपल आहे नॅचरल जस्टिसचा. त्याला OBC असं नाव दिलं आणि साधारणतः 1700 जातीचा एक दुसरा एक गठ्ठा बांधला, त्याला नाव दिलं शेड्यूल कास्ट. आणि तिसरा 1000 जातींचा गठ्ठा तयार केला भारतातल्या, त्याला नाव दिलं शेड्यूल ट्राईब. असे 3 गठ्ठे बाबासाहेबांनी बांधले आणि कास्टला डिकास्ट करण्यासाठीचं पहिलं सूत्र. कारण कास्ट ट्रान्सफॉर्म इंटू क्लास. आता आपण जातीतून निर्मूलन होण्यासाठीची पहिली पायरी घेतली आणि आता आपण वर्गात आलो. आणि रिझर्वेशन हे जातीला नाही आहे. कुर्रागडे सरांनी जे सांगितले ना ते अतिशय महत्त्वाचं लक्षात घ्या. रिझर्वेशन इज नॉट फॉर द पर्टिक्युलर कास्ट, इट इज फॉर द क्लास ऑफ द कास्ट. ते शेड्यूल कास्टला आहे, शेड्यूल ट्राईबला आहे आणि OBCला आहे. त्यामुळे तुम्ही जातीच्या नावावर जर त्याचे तुकडे करत असाल तर दीज आर अँटी नॅशनल. आणि हे अँटी नॅशनल करण्यासाठी दोराई राजनपासून जे शिस्तबद्ध पद्धतीनं तो हिंदू धर्मातला ज्याला मोरालिटी लागू होत नाही तो वर्ग काम करतो आहे. त्यामुळे ही चाल आपण वेळीच ओळखली पाहिजे. त्यामुळे आम्ही अमरावतीला 12,000चा मोर्चा काढला, नागपूरच्या 25,000च्या मोर्चा, 25-30,000च्या मोर्चात होतो आणि मुंबईच्या मोर्चाच्या आयोजन समितीमध्ये आम्ही होतो. जोपर्यंत आम्ही शासनात होतो तेव्हा आम्ही ॲक्टिव्हिजम करू शकलो, पडद्याच्या मागून ॲक्टिव्हिजम करत होतो. आता खुलके करतात बिकॉज वी आर सिटीजन, आय एम द सिटीजन. त्यामुळं उपवर्गीकरणाला एवढं हलकं घेऊ नका. हे जे आपण मोर्चे काढले ना, त्या मोर्चा काढल्यामुळे जेव्हा बुद्ध म्हणतात की मी एकटा बुद्ध झाला म्हणून जग परिवर्तन नाही करू शकत. कारण मला माहीत आहे दुःख काय, दुःखाचे परिणाम काय होतात, दुःख नष्ट कसं केलं जाऊ शकतं. पण हे दुःख नष्ट करण्याचा मार्ग तुम्हाला स्वतः अडॉप्ट करावा लागेल. बुद्धाला एका उपासकाने विचारलं की तथागत आपण एवढे महान इन्सान आहात, माणूस आहात, तुमच्यासमोर प्रसेनजित राजा, बिंबिसार राजा, अजातशत्रू राजा तुमचे दर्शन घेतात आणि तुम्ही खाली बसूनच धम्मप्रचारित प्रसारित करता. बुद्धाचा आश्रम काय फक्त 4 वर राहायचं पण खालीच बसून प्रवचन करायचे. बुद्ध हसले आणि म्हणाले तुला कसं सांगू खाली बसण्याचा फायदा काय. ते म्हणाले की खाली बसलं की माणूस पडत नाही,
म्हणजे हसण्याचा मुद्दा नाही आहे. बुद्धांनी सांगितलं की तुमचा इगो जो आहे ना, पद, पैसा, प्रतिष्ठा, मंच, माला आणि अहंकार, ह्या गोष्टी तुम्हाला त्यागावं लागेल. रागच्य, दोषच्य, मोहच्य पाहणं. बुद्ध म्हणतात क्रोध, राग, द्वेष, मोह आणि लोभ, हे 4 गोष्टी जे सोडतील ते माझ्याकडून गॅरंटी देतो मी त्यांना की तुम्ही स्वतःपर्यंत तरी होऊन जा. स्वतःपर्यंत ही पहिली अवस्था आहे. स्वतःपर्यंत सदागामी, अनागामी, अरहत, पश्चेत बुद्ध आणि सम्यक संबुद्ध असे निर्वाणाचे किंवा संबोधीचे की आपण म्हणून प्रज्ञा प्राप्त होण्याचे मार्ग आहेत. तर बुद्धांनी सांगितलं की असा हा निसर्गाचा नियम आहे, तो माझा नाही आहे. आणि बुद्धाचा धम्म हा काही तथागत बुद्धांनी स्वतःचा धम्म म्हणून नाही मानला. तो निसर्गाचा नियम त्यांनी पहिल्यांदा शोधून काढला, तो स्वतःवर इम्प्लिमेंट केला. येई पसिको पनायको पचत्तर वेदित हो आणि इतरांना सांगितलं. आणि त्याने सांगितलं की दोज हू विल फॉलो दिस पाथ दे विल डेफिनेटली अचीव आयदर 4 स्टेप्स. स्वतःपर्यंत सकडागामी, अनागामी आहे. त्यामुळं आता आपली इंटेलेक्च्युअल लोकांची जबाबदारी आहे की चेन्नई या केसमध्ये एकाच वाक्यात जे सरांनी मांडणी केली की आरक्षणाची समाप्ती. बाबासाहेबांचे कोटेशन आहे. बाबासाहेब म्हणतात इफ डेमोक्रेसी डाईज इट विल बी ऑफ डूम. जर लोकतंत्र किंवा लोकशाही जर संपली तर आपण उद्ध्वस्त होऊन जाऊ. आणि खरोखरच उद्ध्वस्त होऊन जाऊ. त्याचे महत्त्वाचे जे पॅरामीटर्स आहेत त्याच्यापैकीचं पॅरामीटर आहे हे वर्गाला दिलेलं आरक्षण. हे प्रतिनिधित्वाला द्यायला पाहिजे होतं. खरं तर आपण चुकतो की मनुवादी जे चाल चालतात ना, तर त्यांच्याविरुद्ध उपाययोजना म्हणून आपण त्याच्या पुढची चाल चालायला पाहिजे. ते म्हणतात की तुमचं आम्ही उपवर्गीकरण करतो आमच्या न्यायालयामार्फत. ॲक्च्युली ते कस्टोडियन आहे. संविधानाचं कस्टोडियन कोण आहे तर सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्ट इज नॉट सुप्रीम. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज सुप्रीम. आणि त्याचे कस्टोडियन म्हणून त्यांची तुमच्या घरात जर सोनं चांदी किंवा पैसे ठेवले असतील, खोके ठेवले असतील, तर त्याची जबाबदारीसाठी तुम्ही एक सिक्युरिटी गार्ड किंवा वॉचमन ठेवतो ना, तर वॉचमन म्हणून काम आहे सुप्रीम कोर्टाचं. त्या संविधानाला कोणी जरी गालबोट लावत असेल, कोणी जर त्याच्यावर आच आणत असेल, तर त्याला धडा शिकवायचं काम हे बेसिक कर्तव्य संविधानातल्या न्यायव्यवस्थेचं आहे, ज्युडिशरीचं आहे. पण ते विसरले आहे. कारण त्यांना ही सोसायटी इस्टॅब्लिशच नाही करायची. जसं मी म्हटलं की पुजाऱ्याला तुम्ही कधी बघितला की न्याय देताना किंवा दान देताना नाही देत, तर तुम्ही कसे त्यांच्या भुलावण्यात येतात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे उपवर्गीकरण काय होईल, पहिल्यांदा अबकड करतील. मग अबकडामध्ये मातंगासोबत 3 जाती आहेत. त्या 4 जातीतल्या एका वर्गाला म्हणतील अरे तुला हक केला आहे ना, बघ मांग गरुडी म्हणून एक जातं, त्याला म्हणजे तुझं बघ मातंगाने खाल्लं. असंच होणार. आता काय सांगतात की हे बौद्धांनी आणि महाराणी तुमचं खाल्लं. अरे कसं खाईल मला सांगा. मी शासनात होतो आणि आम्हाला आयएस केलं यासाठी नाही मिळालं की 2017 आमची केस तर 2024 त्याचा निर्णयच नाही लागला. आणि आमचं प्रमोशन त्या आणि ओपनवाल्याकडून बॉन्ड लिहून घेतला की जर सुप्रीम कोर्टाचं जजमेंट तुमच्या विरोधात लागलं तर त्यांना डायव्हर्ट करण्यात येईल. वेट झालं कसं. याचा अर्थ असा आहे की आपण जागरूक राहिलो पाहिजे. उपवर्गीकरणामुळे काय होणार आहे की एकदा गठ्ठा सोडला, महाराष्ट्रातल्या 59 जातीचा एक लाकडांचा गठ्ठा बांधला, त्याला 4 भागात तोडले. मग आता ते बाकीचे जे गठ्ठे होते कठीण जातील का तोडायला, पुन्हा त्याचे शकलं केले जातील आणि अशा पद्धतीनं तुमचं आरक्षण संपलं. दुसरं त्याच्यापेक्षा मोठं घातक आहे एक स्टेटमेंट जे तुम्ही उल्लेख केला ते आहे क्रिमी लेअरचं. क्रिमी लेअर हे SC STला लागू होऊ शकत नाही. ते इंदिरा साहनीमध्ये जरी म्हटलं असलं पण त्यांनी सुरुवात करून टाकली, ओबीसी बांधण्यासाठी लावून टाकलं आहे ना. तर ते पण एक घातक आहे. क्रीम लेअरनं काय होणार आहे की माझ्या ऑफिसचा शिपाई त्याचा पगार जर 70,000 होता आणि त्याला 12 गुणा 8,40,000 होते. 8,40,000 रुपयावाला 8 लाखावाला क्रिमी लेअरमध्ये बसत नाही. म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंग, मेडिकल, हायर एज्युकेशन ॲडमिशन मिळणार नाही. तुमचा मुलगी बाद झाली ना. आणि ज्याला द्यायचं आहे अबकडचं आरक्षण तो ही इज नॉट फाउंड सुटेबल, कारण त्याचं शिक्षणच नाही. त्यामुळे हा जो वर्ग आहे तो सरळ डायव्हर्ट कुठे होईल, ओपनमध्ये जाईल तुमचं. त्यामुळे 13% भाग आहेत ते खतम होऊन जातील. एवढंच मी सांगतो की उपवर्गीकरणाला आपण हलक्यात घ्यायचं नाही, एवढं गांभीर्याने घ्यायचं आहे. उपवर्गीकरण जर लागू झालं तर तुम्हाला एकाच पिढीसाठी आरक्षण आहे, पुढच्या पिढीला आरक्षण नाही. आणि बुद्धिवादी बौद्ध वर्ग किंवा महाराजांचा जो वर्ग आहे तोच्या देशाला तारण करणार आहे. कारण नीतीने काय केलं, एका आदिवासी बुद्धिस्टच्या हातात आणि एका बुद्धिस्ट शेड्यूल कास्टच्या हातात या देशाची सूत्र दिलेली आहे. म्हणजे
पत्थर अगर तबीयत से उछालोगे तो कुछ भी हो सकता है. एवढंच मी सांगतो. माझ्याकडून काही जर चुकलं असेल, बरंचसं बोलायचं तो वेळ नाही आहे, त्यामुळं मला माफ करावं जर काही चूक झाली असेल. धन्यवाद. जय भीम. नमस्कार.